नमस्कार मंडळी. आज आहे 17 डिसेंबर आणि काल मी खिचडी बनवलेली होती म्हणजे रात्री. तर त्याच्यातून थोडीशी खिचडी बाकी होती. स्वयंपाक वगैरे झालेला होता माझा. वरण केलं आणि फ्लॉवरची भाजी केली, म्हणजे फुलगोबीची भाजी केली मी. आणि फुलगोबीची केली आणि चपात्या केल्या, वरण केलं आणि भात वगैरे काही केला नाही, कारण की कालची खिचडी बाकी होती. तर ती मी अशी फोडणी देऊन घेत असते. साखर, मीठ आणि तिखट हे टाकून घेतलं, कोथिंबीर चिरून असं हे मिक्स करून घेतलं आणि असं याच्यात कांदा वगैरे टाकून, तेल टाकून कढईमध्ये कांदा वगैरे टाकून ही फोडणी देऊन दिली. आणि माझी खिचडी अशी थोडं पाणी, म्हणजे अशी मला आसटच आवडते. आणि जर त्याच्यात रात्री थोडं पाणी कमी, म्हणजे थोडी आसट अशी मोकळी जर झाली तर ते चांगली नाही लागत. फोडणी दिलेली मी अशी, म्हणजे जर आसट हे काय म्हणतात, मोकळी जर खिचडी झाली ना, तर अशी फोडणी देताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकत असते आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं वाफवून घेते. खूप छान होते. जसं काही असं तुम्हाला वाटेल की जशी काही ताजीच बनवली का खिचडी, आणि खायला पण खूप टेस्टी लागेल. तुम्ही पण एखाद्या वेळी असं करून बघा. मी तर अशीच बनवत असते खिचडी. जर उरलेली असली तर मला शिळी खिचडी खूप आवडते, म्हणजे आदल्या दिवशीची उरलेली दुसऱ्या दिवशी फोडणी देऊन खायला खूप आवडते. आणि प्रतीकने माहिती आहे का आज काय आणलं? प्रतीकने आज डॉगचं पिल्लू आणलं छोटंसं, आणि त्याला भरपूर त्याचा नांदा चालू होता की आई मी आणू का, आई मी आणू का, असं त्याचा खूप सारा नांदा चालू. आणि ते इथलंच असल्यामुळे मग त्याने मी म्हटलं घेऊन ये, तर मग तो घेऊन आला शेवटी. ने गाय लाव ना पुढे. आता प्रतीक आलेला होता, आता गाय आली तर त्यांना गायला पुडी लावायची होती, म्हणून त्यांनी मला विचारलं होतं की नेऊ का म्हणून. तर मग मी त्याला म्हटलं नाही. तर मग तेच मी बोलत होती. तर चला आता तुमच्यासोबत कंटिन्यू करते बोलणं. तर मग असं असते प्रतीकचं आणि तन्वीचं, म्हणजे डॉगसाठी त्यांचा नांदा चालू होता. तर एक इकडे म्हणजे पागलसा असा मुलगा आहे, त्यानं पिल्लू मारून टाकलं होतं. तर तो म्हणे आई म्हणे मला आपल्या घरी आणू का म्हणे. मग मी म्हटलं ते दुसरं पण तो मारूनच टाकेल. तर त्याच्यामुळे मग त्यांना इथंच जवळच आहे त्यांची आई पिल्लांची आई जवळच आहे इथं, म्हणून मग मी त्यांना आणू दिलं. तर संध्याकाळी जायचं आहे बड्डेला, आणि कोणाच्या ते तुम्हाला म्हणजे मिनी ब्लॉगमध्ये मी दाखवणारच आहे. तर बाय सर्वांना, पण त्यांना व्हिडिओमध्ये येणं आवडत नाही. बाय.